ते मुसळधार पावसाचा फटका आता लोकल सेवेला बसलेला आहे। ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली आहे। पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा उशिराने सुरू आहे। ठाण्यात सध्या या पावसाचा फटका बसलेला आहे। ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झालेली आहे। सकाळच्या सुमारास ठाण्यामध्ये जोरदार पाऊस कोसळलेला आहे, त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा काहीशी उशिराने सुरू होती। मात्र आता ठाणे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झालेली आहे। आपण रिजवान शेख यांच्याकडून माहिती घेऊयात। रिजवान, सकाळपासून ठाण्यात पाऊस बरसतोय, ट्रॅकवर सुद्धा पाणी साचलं होतं आणि आता ठाण्यामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। आपण ही दृश्य बघतोय, ठाण्यात मोठी गर्दी जमलेली आहे। काय नेमकं कारण आहे? रेल्वे सेवा उशिराने सुरू आहे की पूर्णतः ठप्प पडली आहे? विनोद, आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पावसाची बॅटिंग देखील केली आहे। यामुळे जे चाकरमानी आहेत त्यांना याचा कुठेतरी फटका दिसून येत होता। आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर सकाळी हा पिकअप टाइम असतो आणि कर्जत कसारा खोपोली येथून अनेक प्रवासी जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होतात आणि आधी संध्याकाळी ज्या आपण जर पाहिलं तर चाकरमानी हे घराच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यामुळे ज्यावेळी ते चाकरमानी ठाणे स्टेशनला आलेले आहे तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेली आहे। आणि विशेष म्हणजे अद्यापर्यंत ठाणे महानगर 100 मिलीमीटरचा पाऊस हा नोंदवण्यात आलेला आहे। जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सातत्याने सुरू होता आणि अनेक लोक यामध्ये अडकले देखील होते। प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होता, ज्यामुळे जे चाकरमानी आहे आणि कर्जत खोपोली या दिशेने जाणारे जे चाकरमानी आहेत त्यांना त्याचा कुठेतरी मोठा फटका हा ठाणे स्टेशनवर बसताना आपल्याला दिसून येत आहे। धन्यवाद रिजवान, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय ठाणे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली आहे। संध्याकाळच्या सुमारास आज अनेक कार्यालय दुपारी 4च्या सुमारास सोडण्यात आली होती, त्यामुळे परतीच्या प्रवासात असलेले हे नोकरदार आणि या नोकरदारांची ठाणे स्टेशनवरची गर्दी आहे। मध्य रेल्वेवर मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे। उशिराने धावतायत अनेक रेल्वे, अनेक ठिकाणी बंचिंग झालेलं आहे, त्यामुळे गर्दी वाढलेली आहे। ठाण्यात मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसलेला आहे। मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली असून ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली आहे। पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा उशिराने सुरू आहे, त्यामुळे ठाण्यातल्या फलाट्यांवर मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झालेले आहेत। दुपारी 4च्या सुमारास अनेक कार्यालय सोडण्यात आली, त्यामुळे आता पीक आवरमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी फलाटांवर गर्दी केली आहे। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। रिजवान, आज शासकीय कार्यालय 4 वाजता सोडण्यात आली, त्यामुळे मध्य रेल्वे असेल, हार्बर असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल, सगळीकडे नागरिकांची गर्दी आहे। मात्र ठाण्यातली दृश्य काहीशी औरच दिसत आहेत, कारण ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी फलाटांवर दिसते आहे। आपण पाहिलं तर मुंबई आणि ठाणे शहरामध्ये पाऊस सकाळपासून बरसत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली 4 वाजता त्यांचा जे काही शासकीय कर्मचारी आहेत ते लवकरात लवकर घरात निघून जावं अशी देखील त्यांनी घोषणा केली। त्याच्यानंतर मुंबई, ठाणे आणि अजून मोठ्या प्रमाणात रेल्वे पुलावर रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। मी सध्या ठाणे स्टेशनवरती आहे आणि आपण माझ्या मागे तर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि अनेक लोक लोकल धरण्याकरिता या ठिकाणी आलेले आहे। विशेष म्हणजे कर्जत, कसारा, खोपोली, उल्हासनगर, बदलापूर या ठिकाणी जाण्याकरिता अनेक जे चाकरमानी ते ठाणे स्टेशनवरती आलेले आहे आणि अनेक तासापासून या ठिकाणी ते रेल्वे धरण्याकरिता या ठिकाणी उभा आहे। परंतु आपण पाहिलं तर प्रचंड गर्दी हे सकाळी असते आणि संध्याकाळी ज्यावेळी घरी जातात त्यावेळी पिकावरच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। त्यामुळे अनेक चाकरमान्यांना याचा त्रास देखील सहन करावा लागतोय, कारण वेळेवर लोकल येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे चाकरमानी त्यांना देखील यांचा त्रास सहन करावा लागतोय। हा प्लॅटफॉर्म 5 आहे आणि 6 वरती देखील अशा प्रकारची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे रेल्वे विभागाच्या वतीने जर वेळेवर लोकल चालवण्यात आलं तर जे चाकरमानी आहे, विशेष म्हणजे जे लोक आहेत त्यांना याच्यामध्ये कुठलाही त्रास सहन करावा लागणार नाही। धन्यवाद रिजवान, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण ही ठाण्यातले दृश्य पाहतोय। ठाण्यात मोठ्या संख्येनं प्रवाशांनी गर्दी केलेली आहे। सर्व फलाटांवर ही स्थिती आहे, कारण आज शासकीय कार्यालयांना दुपारी 4च्या सुमारास सुट्टी देण्यात आली। 4 नंतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी घरी निघून जावं अशा स्वरूपाच्या सूचना मंत्रालय प्रशासनानं दिल्या। त्याचबरोबर इतरही शासकीय कार्यालयांमधल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली, त्यामुळे लवकरच हा गर्दीचा लोंढा विविध रेल्वे स्टेशन्सवर आपण पाहतोय। ठाण्यातली ही दृश्य आहेत जिथं मोठ्या संख्येनं प्रवासी प्लॅटफॉर्मवर दिसत आहेत।